लातूरच्या दौऱ्यातून युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना वगळल्याची माहिती मिळतेय। लातूर इथं झालेल्या मारहाणच्या पार्श्वभूमीवर आणि रोष असल्यामुळे खबरदारी घेतली जातेय। धाराशिव दौऱ्यादरम्यान सूरज चव्हाण यांना टाळलं गेलंय, सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। लातूर इथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याचे पडसाद धाराशिवमध्ये देखील उमटण्याची शक्यता आहे। लातूर इथं झालेल्या राड्यामुळे अजित पवारांनी सूरज चव्हाण यांना तडकाफडकी बोलावून घेतल्याची देखील माहिती आहे। अप्पासाहेब शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, धाराशिव दौऱ्यावरती कालच्या प्रकाराचे कसे परिणाम होताना दिसतायत, काय घडतंय अंतर्गत राष्ट्रवादीमध्ये? प्रज्ञा, काल जो लातूरमध्ये राडा झाला त्याचे धाराशिवमध्ये तीव्र पडसाद उमटायला पाहायला मिळत आहे। सोशल मीडिया असेल किंवा इतर संघटना ज्या आहेत, वेगवेगळ्या शेतकरी संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांच्याकडून तीव्र निषेध होतोय आणि ह्याच निषेधाच्या पार्श्वभूमीवर इथं सुद्धा तणाव पाहायला मिळत आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो सुनील तटकरे यांचा दौरा आहे, शेवटचे 2 जिल्हे राहिले होते। लातूर इथल्या दौऱ्यातून जे युवक प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आहेत सूरज चव्हाण यांना वगळण्यात आलेलं आहे। कालच्या राड्याच्या पार्श्वभूमीवरच अजित पवारांनी तडकाफडकी त्यांना पुण्याला बोलवून घेतलेलं आहे अशी माहिती मिळते आणि आजच्या धाराशिव दौऱ्यामध्ये सूरज चव्हाण नसणार आहेत। जो रोष पाहायला मिळतो तो कुठेतरी टाळण्यासाठी खबरदारी म्हणून राष्ट्रवादीकडनं ही उपाययोजना केल्याचं दिसतंय। त्यामुळे आज सुनील तटकरे येणार असल्याची आतापर्यंतची तरी माहिती आहे। सुनील तटकरे तुळजाभवानीच्या दर्शनानंतर धाराशिवमध्ये येतील आणि इथं कार्यकर्त्याचे संवाद आणि त्यानंतरची त्यांची पत्रकार परिषद आहे। मात्र तणावाचं वातावरण आहे। मराठा संघटना असतील, शेतकरी संघटना असतील, या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आजच्या या दौऱ्याकडे लक्ष लागलेले। प्रज्ञा, निश्चित। अप्पासाहेब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा नमस्कार महाराष्ट्र।